नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फंडामेंटल्स ऑफ जॉब प्रोग्रामिंगचा आपण युनिट 3 म्हणजे एंड सेमची आपण तयारी करतो आहोत. तर पी-आय-क्यू सीरीजमध्ये आपण 2025चा मे 2025चा पेपर आपण त्याचे सोल्युशन बघणार आहोत. तर सर्वात पहिले क्वेश्चन काय ते बघूया. क्वेश्चन नंबर 1 ए त्यामध्ये काय दिलंय बघा. डिस्क्राईब डिफरंट टाइप्स ऑफ इनहेरिटन्स इन जावा अँड एक्सप्लेन सिंटॅक्स ऑफ हायरार्चिकल इनहेरिटन्स. म्हणजे आपल्याला इनहेरिटन्सचे टाइप्स डिस्क्राईब करायचे आणि आपल्याला हायरार्चिकल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स एक्सप्लेन करायचा. ठीक आहे. तर तुम्हाला जावाचं बेसिक येतंय, असं कन्सिडर करून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर इनहेरिटन्स काय आहे? सिंपल पद्धतीने एवढंच लक्षात ठेवायचं. जसे तुमच्या पॅरेंट्सचे गुणधर्म तुमच्यामध्ये येतात, त्याच प्रकारे एक पॅरेंट क्लास असेल, त्याच्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर एक नवीन क्लास इनहेरिट करणार आहे. म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज अँड बिहेवियर तो ॲब्सॉर्ब करणार आहे. अशा प्रकारचं मेकॅनिझम म्हणजे इनहेरिटन्स असतं. आता इन सिंपल त्याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये बघू काय दिलंय. इट इज अ मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग अ न्यू क्लास फ्रॉम एन ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लास. म्हणजे हा एक एक्झिस्टिंग क्लास असणाऱ्या काहीतरी नावाचा. समजा एक्स नावाचा हा एक्झिस्टिंग क्लास आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज हा एक नवीन क्लास इनहेरिट करणार आहे. समजा त्याचं नाव क्लास वाय आहे. तर क्लास वाय हा क्लास एक्सच्या सगळ्या प्रॉपर्टीज इनहेरिट करणार आहे. या मेकॅनिझमलाच आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स म्हणतो. म्हणजे काय? न्यू डिरायव्हिंग अ न्यू क्लास फ्रॉम एन ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लास. ठीक. त्यानंतर द एक्झिस्टिंग क्लास इज नोन ॲज बेस क्लास, सुपर क्लास ऑर पॅरेंट क्लास. जो एक्झिस्टिंग क्लास होता, ज्यापासून आपण एक नवीन क्लास तयार केलाय, त्याला आपण काय म्हणतो? बेस क्लास म्हणतो, सुपर क्लास म्हणतो किंवा पॅरेंट क्लास असं सुद्धा म्हणतो. आणि जो नवीन क्लास आपण त्या एक्झिस्टिंग क्लासपासून तयार केलाय, त्याला आपण डिराइव्ह क्लास म्हणतो, सब क्लास म्हणतो किंवा चाइल्ड क्लास सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर इनहेरिटन्स करतं काय? तर इट अलाउज अस टू यूज द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ ओल्ड क्लास इन अ न्यू क्लास. आत्ताच तुम्हाला सांगितलं, हा एक्झिस्टिंग क्लास आहे म्हणजे हा ओल्ड क्लास आहे आणि हा न्यू क्लास आहे. तर एक्झिस्टिंग क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टी हा न्यू क्लास इनहेरिट करणार आहे, म्हणजे यूज करणार आहे. ठीक आहे. हेच मेकॅनिझम इनहेरिटन्स अलाउ करतं न्यू क्लासला ओल्ड क्लासच्या प्रॉपर्टी इनहेरिट करायला. ठीक आहे. तर आपण आता इनहेरिटन्सचे टाइप्स बघू काय असतात. जावा सपोर्ट्स द फॉलोइंग 4 टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे जावा इनहेरिटन्सचे टाइप 5 आहेत. पण जावा फक्त 4 टाइपलाच डायरेक्टली सपोर्ट करतं. ठीक आहे. तर सर्वात पहिला टाइप काय सिंगल इनहेरिटन्स, त्यानंतर मल्टी लेव्हल इनहेरिटन्स, हायरार्चिकल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्सला जावा डायरेक्टली सपोर्ट करत नाही. त्यासाठी आपल्याला इंटरफेसेसची मदत घ्यावी लागते. तेही आपल्याला पुढे शिकायचं. चला तर आपण आता पहिला टाइप बघूया. सिंगल इनहेरिटन्स काय असतं? इन सिंगल इनहेरिटन्स अ सब क्लास इज डिराइव्ह्ड फ्रॉम ओन्ली वन सुपर क्लास. म्हणजे सुपर क्लास म्हणजे काय? ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लास जो आपण एक्झिस्टिंग क्लास आहे, त्यापासून हा डिराईव्ह झालेला एक क्लास आहे. ठीक आहे. त्याला आपण सब क्लास म्हणतो. आता वरती बघितलं आपण त्याला सब क्लास, डिराइव्ह क्लास किंवा चाइल्ड क्लास असं म्हणतो. तर सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय? अ सब क्लास इज डिराइव्ह्ड फ्रॉम ओन्ली वन सुपर क्लास. म्हणजे काय? सुपर क्लास एक असेल किंवा म्हणजे बेस क्लास एक असेल किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? पॅरेंट क्लास एक असेल. त्यापासून आपण फक्त आणि फक्त एकच डिराइव्ह क्लास तयार करू शकतो. म्हणजे एका बेस क्लासपासून एकच डिराइव्ह क्लास तयार करू शकतो. त्यालाच आपण असं म्हणू शकतो, की एका पॅरेंटचा एकच चाइल्ड क्लास आहे. पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला असं स्टेटमेंट लिहावं लागेल. समटाईम्स इट इज अल्सो नोन ॲज सिंपल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्सला आपण अजून काय म्हणू शकतो? सिंपल इनहेरिटन्स म्हणू शकतो. सिंपल लक्षात ठेवा. एक क्लास हा फक्त एकाच क्लासला डिराईव्ह करू शकतो. त्यानंतर आता मल्टी लेव्हल इनहेरिटन्स काय असतं ते बघूया. इन मल्टी लेव्हल इनहेरिटन्स अ क्लास इज डिराइव्ह्ड फ्रॉम अ क्लास व्हिच इज अल्सो डिराइव्ह्ड फ्रॉम अनदर क्लास. इट्स कॉल्ड मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. म्हणजे हे एक हायरार्की आहे. एक बेस क्लास आहे. त्यापासून एक बी क्लास हा तयार झालेला आहे. तर एच्या प्रॉपर्टी बीने इनहेरिट केल्या. म्हणजे एच्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर बीमध्ये आले. प्रॉपर्टीज आणि बिहेवियर म्हणजे काय मित्रांनो? तर व्हेरिएबल्स आणि मेथड्स. तर एचे सगळे व्हेरिएबल्स आणि मेथड्स बीने इनहेरिट केले. आता बीच्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर सीने इनहेरिट केल्या. म्हणजे ऑटोमॅटिकली एच्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर ह्या सीमध्ये आल्या. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली सी हा एला इनहेरिट करतो आहे. एवढंच त्याचं सांगणं होतं. बघा स्टेटमेंट काय लिहायचं? इन मल्टी लेव्हल इनहेरिटन्स अ क्लास इज डिराइव्ह्ड फ्रॉम अ क्लास व्हिच इज अल्सो डिराइव्ह्ड फ्रॉम अनदर क्लास इज कॉल्ड ॲज मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. म्हणजे सिंपल लक्षात कसं ठेवायचं, की
अ क्लास दॅट हॅज मोर दॅन वन पॅरेंट क्लास इज कॉल्ड ॲज मल्टी-लेव्हल इनहेरिटन्स. म्हणजे एका बेस क्लासला मल्टिपल म्हणजे काय? एक बेस क्लास आणि त्याला मल्टिपल चाइल्ड क्लास. आता हायरार्चिकल इनहेरिटन्स काय असतं ते बघूया. इफ अ नंबर ऑफ क्लासेस आर डिराइव्ह्ड फ्रॉम अ सिंगल बेस क्लास, इट इज कॉल्ड हायरार्चिकल इनहेरिटन्स. म्हणजे काय बघा, बेस क्लास 1 आहे. म्हणजे हा एक्झिस्टिंग क्लास 1 आहे. त्यापासून डिराइव्ह क्लास 3 झालेले आहेत. म्हणजे ए क्लासची प्रॉपर्टी बीने सुद्धा इनहेरिट केल्या. ए क्लासच्या प्रॉपर्टी सीने सुद्धा इनहेरिट केल्या आणि एच्या प्रॉपर्टी डीने सुद्धा इनहेरिट केल्या. म्हणजे एका बेस क्लासचे मल्टिपल सब क्लासेस. एका पॅरेंट क्लासचे मल्टिपल चाइल्ड क्लास. ठीक आहे. त्याचं स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला असं लिहायचं, इफ अ नंबर ऑफ क्लासेस डिराइव्ह फ्रॉम अ सिंगल बेस क्लास, इट इज कॉल्ड हायरार्चिकल इनहेरिटन्स. काय आहो? त्यानंतर आपण बघूया हायब्रिड इनहेरिटन्स काय असतं. हायब्रिड इनहेरिटन्स इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑर मोर टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. तर वरती आपण 3 टाइप बघितले. सिंगल इनहेरिटन्स एक बघितलं, मल्टी लेव्हल इनहेरिटन्स एक बघितलं आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स एक बघितलं. तर हायब्रिड इनहेरिटन्स काय असतं? वरती बघितलेल्या त्या इनहेरिटन्सच्या 2 ऑर मोर टाइप्स ऑफ इनहेरिटन्स म्हणजे वरती जे आपण 3 टाइप बघितले, त्यापैकी कोणत्याही 2 किंवा 2 पेक्षा जास्त टाइप्सच्या इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड इनहेरिटन्स असतं. म्हणजे आता या या डायग्राममध्ये बघून तुम्हाला सांगतो. हा एक बेस क्लास आहे. ठीक आहे. हा बेस क्लास आहे. त्यापासनं ए क्लास हा डिराईव्ह झालेला आहे आणि हा बी क्लास सुद्धा डिराईव्ह झालेला आहे. एक बेस क्लास आणि मल्टिपल पॅरेंट क्लास याला आपण काय म्हणतो? कोणत्या टाइपचं इनहेरिटन्स म्हणतो? एक बेस क्लास आणि मल्टिपल पॅरेंट क्लास असणाऱ्याला. एक बेस क्लास आणि मल्टिपल पॅरेंट क्लास आपण आताच वरती बघितलं त्याला आपण काय म्हणतो? हायरार्चिकल इनहेरिटन्स असं म्हणतो. आणि त्यानंतर हा सी क्लास जो आहे, त्याने इनडायरेक्टली ह्या बेस क्लासच्या प्रॉपर्टी इनहेरिट केल्या आहे. म्हणजे हा कोणता टाइप झाला? हा झाला मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. म्हणजे मल्टी लेव्हल इनहेरिटन्स आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स या 2 टाइप्सच्या इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन या एक्झाम्पलमध्ये दिलंय आणि अशा 2 ऑर मोर टाइप्स ऑफ कॉम्बिनेशन इनहेरिटन्सच्या टाइप्सचं त्याला आपण काय म्हणतो? हायब्रिड इनहेरिटन्स असं म्हणतो. त्यानंतर आपण मल्टिपल इनहेरिटन्स काय असतं बघूया. सर्वात पहिले तुम्हाला सांगतो मल्टिपल इनहेरिटन्स हे जावा मल्टिपल इनहेरिटन्सला डायरेक्टली सपोर्ट करत नाही. आपल्याला इंटरफेसेसची मदत घ्यावी लागते. तर दिलंय काय ते बघूया. मल्टिपल इनहेरिटन्स इज अ टाइप ऑफ इनहेरिटन्स इन व्हिच अ सिंगल क्लास कॅन इनहेरिट प्रॉपर्टीज अँड बिहेवियर फ्रॉम मोर दॅन वन पॅरेंट क्लास. म्हणजे आता आपण अगोदर एक क्लास शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये एक बेस क्लास होता आणि त्याच्या मल्टिपल डिराइव्ह क्लास होते. पण इथं त्याच्या अगदी उलट आहे. डिराइव्ह क्लास 1 आहे, त्याचे बेस क्लास 2 आहे. म्हणजे आता हे बघा, बेस 1 जो क्लास आहे, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज एंड बिहेवियर हा डिराइव्ह क्लास इनहेरिट करील. हा बेस 2 जो क्लास आहे, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज एंड बिहेवियर सुद्धा हा डिराइव्ह क्लास इनहेरिट करेल. म्हणजे मल्टिपल बेस क्लास आणि सिंगल डिराइव्ह क्लास याला आपण काय म्हणतो? मल्टिपल इनहेरिटन्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम बघा काय होतो, जावामध्ये काय प्रॉब्लेम होतो? इन जावा मल्टिपल इनहेरिटन्स विथ क्लासेस इस नॉट सपोर्टेड. म्हणजे क्लासेस सपोर्ट करत नाही या मल्टिपल इनहेरिटन्सला. मग काय करतो आपण? पण घेतो इंटरफेसेसची मदत. प्रॉब्लेम काय होतो बघा, टू अव्हॉइड द डायमंड प्रॉब्लेम एम्बिग्युइटी व्हेन 2 पॅरेंट क्लासेस हॅव द सेम मेथड, हाउएव्हर जावा सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स टू इंटरफेस. म्हणजे इन शॉर्ट काय आहे, डायमंड प्रॉब्लेम एम्बिग्युइटी म्हणजे काय? आता हे जरा याचं थोडंसं तुम्हाला चांगला स्टडी करावा लागेल. इन शॉर्ट तुम्हाला सांगतो, डायमंड प्रॉब्लेम एम्बिग्युइटी म्हणजे काय? बेस क्लास हा एक पॅरेंट क्लास आहे. बेस क्लास आहे म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लास आहे आणि हा एक दुसरा क्लास आहे. आता याच्यामध्ये जी मेथड आहे, तीच सेम मेथड जर या क्लासमध्ये असेल आणि या डिराइव्ह क्लासने याच्याकडून पण ती मेथड इनहेरिट केली आणि याच्याकडून पण ती इनहेरिट केली. ज्यावेळेस मग आपण कॉल करू त्या मेथडला, ती मेथड आता बेस 1 मध्ये सुद्धा असेल, बेस 2 मध्ये सुद्धा असेल, पण आपण त्याला डिराइव्ह क्लासमधून कॉल करतोय. तर नेमकी एम्बिग्यूटी तिथे तयार होती, की या मेथडला कॉल करायचं की या मेथडला. तिथं डायमंड प्रॉब्लेम तयार होतो. इन शॉर्ट तुम्हाला सांगितलं डायमंड प्रॉब्लेम काय असतं. तर सी प्लस प्लसमध्ये काही विषय नाही. त्यामध्ये सी प्लस प्लस मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करतो युजिंग क्लासेस. तसं आपल्याला जावामध्ये जर मल्टिपल इनहेरिटन्सला शिकायचं असेल, तर आपल्याला इंटरफेसेसचा यूज करावा लागतो. एवढंच होतं. आज सगळे टाइप तुम्हाला अपेक्षा करतो की समजले असतील. त्यानंतर आपल्याला सिंटॅक्स बघायचा हायरार्चिकल इनहेरिटन्सचा. आता बघा एक छोटासा कोड आहे. एक सेम पॅटर्न त्याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे, की जर कोणाला जावाचं जास्त नॉलेज नसेल तरी त्याला सिंटॅक्स हे क्वेशन हा प्रोग्राम त्याला इझिली लर्न होईल किंवा पेपरमध्ये लिहिता येईल. तर केलंय काय? एक पॅरेंट आता सर्वात पहिले हायरार्चिकल इनहेरिटन्स काय तो लक्षात घेऊन घ्या. हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजे काय? एक एक पॅरेंट क्लास असणार आहे. थांबा 1 मिनिट तुम्हाला हायरार्चिकल इनहेरिटन्स डबल एकदा सांगतो.
हायरार्चिकल इनहेरिटन्स काय असतो? एकच बेस क्लास असणार आहे, एकच पॅरेंट क्लास असणार आहे किंवा एकच एक्झिस्टिंग क्लास असणार आहे. त्याच्यापासून आपल्याला मल्टिपल क्लासेस तयार करायचे. म्हणजे Aच्या प्रॉपर्टी आपल्याला Bमध्ये सुद्धा टाकायच्या, Aच्या प्रॉपर्टी Cमध्ये सुद्धा टाकायच्या, Aच्या प्रॉपर्टी Dमध्ये सुद्धा सुद्धा टाकायच्या. म्हणजे एका क्लासच्या प्रॉपर्टी आपल्याला मल्टिपल क्लासेसमध्ये टाकायच्या आहेत, इनहेरिट करायच्या आहे, युजिंग एक्सटेंड कीवर्ड. ठीक आहे. आता बघूया आपण एक्झाम्पल काय होतं ते. त्यात बघा आपण सर्वात पहिले एक पॅरेंट क्लास घेतलेला आहे. त्याला आपण सुपर क्लास किंवा एक्झिस्टिंग क्लास म्हणू शकतो. क्लासचं नाव काय दिलं? पॅरेंट क्लास. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक कॉमन मेथड आपण तयार केली. आणि त्यामध्ये स्टेटमेंट दिलं, "धिस इस अ कॉमन मेथड फ्रॉम पॅरेंट क्लास." एवढं सिंपल आपण पॅरेंट क्लासचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. त्यानंतर आपण आता पहिला चाइल्ड क्लास घेऊ. म्हणजे पहिला आता आपण ज्यावेळेस Aच्या क्लास A होता, त्याच्या प्रॉपर्टी आपण क्लास Bला देत होतो. Cला देत होतो आणि Dला देत होतो. ठीक आहे. आता सर्वात पहिले हा पॅरेंट क्लासची प्रॉपर्टी आपण कशाला देऊ? या चाइल्ड क्लास 1ला आपण प्रॉपर्टी देऊन टाकू. ठीक आहे. एक्सटेंड्स कीवर्डच्या मदतीने. इनहेरिटन्स एक्सटेंड कीवर्डच्या मदतीनेच पूर्ण होत असतं. ठीक आहे. आता प्रॉपर्टी देऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये काय तयार केलं? एक मेथड तयार केली. स्पेसिफिक मेथड 1. त्यामध्ये स्टेटमेंट दिलं, "धिस इस अ स्पेसिफिक मेथड फ्रॉम चाइल्ड क्लास 1." ठीक आहे. एवढं सिंपल याचं स्ट्रक्चर होतं. त्यानंतर चाइल्ड क्लास 2 तयार केला, म्हणजे दुसरा चाइल्ड क्लास तयार केला. त्याला सुद्धा आपण पॅरेंट क्लासच्याच प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये काय एकच पॅरेंट क्लास, मल्टिपल चाइल्ड क्लास. म्हणजे आपण जे चाइल्ड क्लास बनवतोय त्याला सुद्धा प्रॉपर्टी आपण एकाच पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी आणि बिहेवियर देत आहोत. आता तिसरा चाइल्ड क्लास बनवला, चाइल्ड क्लास 3. त्याला सुद्धा आपण पॅरेंट क्लासच्याच प्रॉपर्टी दिलेल्या आहे. त्यामध्ये मेथड बनवली स्पेसिफिक मेथड 3 आणि त्यात सुद्धा स्टेटमेंट सेम दिलं, "धिस इस अ स्पेसिफिक मेथड फ्रॉम चाइल्ड क्लास 3." एवढं सिंपल स्ट्रक्चर या कोडचं आहे. आता होणार काय या कोडमध्ये ते सांगतो सिम्पली. पॅरेंट क्लासची जी ही मेथड आहे, ती मेथड या क्लासकडे सुद्धा त्याचा ॲक्सेस राहील, या क्लासकडे सुद्धा राहील आणि या क्लासकडे सुद्धा राहील. म्हणजे या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी या तिन्ही चाइल्ड क्लासने इनहेरिट केलेल्या आहेत. एवढंच या कोडमध्ये दिलेलं आहे. सिम्पली लर्न करा आणि पेपरमध्ये जशास तसा कोड लिहा. तर बऱ्याच मुलांना जावाच्या पेपरमध्ये काय होतं, थेअरी लिहायला कन्सेप्ट कळलेली असते, पण थेअरी कशी लिहायची याचा प्रॉब्लेम असतो. तर मी हे क्वेश्चन पेपर अशाच प्रकारे सेट केलेलं आहे, की कोणालाही प्रॉब्लेम येणार नाही. जशी मी थेअरी लिहिलेली आहे, तशा प्रकारे तुम्ही पेपरमध्ये लिहिली तरी तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. याची जर तुम्हाला वगैरे पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये पी-डी-एफची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही पी मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल, क्वेशन समजला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही लवकरच पूर्ण क्वेशन पेपर आता हा एक क्वेशन झाला लगेच बॅक टू बॅक सगळे क्वेशन्स आणि होईल तेवढे क्वेशन पेपर आम्ही सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि होईल तेवढ्या विषयाचे सुद्धा आम्ही ट्राय करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.